श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. कसे आहेत मंडळी? मी सोनाली पिसे ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर बघू शकता आता इथं छोटे छोटे गोंडे करून काय करत आहे, तर हे छोटासा गोळा घेतलेला आहे. ह्या छोट्याशा गोळ्याचा आपल्याला गणपती बनवायचा आहे. माहीत नाही ह्याला आता गणपती म्हणतात. माझ्या आजी पुरणाचा स्वयंपाक करायला लागली की मावशा वगैरे सगळे, म्हणजे मी माझ्या माहेरात बघितलेलं हे, आणि गावाला पण करतात, सासूच्या इथं पण बघितलेलं आहे. आमच्याकडे माहीत नाही मला कुठं करतात, कुठल्या भागात करतात ते, पण आमच्याकडे हे असा गणपती करतात आणि ह्याला हळदी कुंकू, म्हणजे पुरणाचा स्वयंपाक करायच्या आधी असा गणपती बनवायचा आणि मग ते आपलं चूल असो, गॅस असो, शेगडी असो, काही असो, त्याच्यावर हळदी कुंकू लावून ते ठेवायचं. आणि त्यानंतर मग ते आपल्या शेगडीला पण किंवा चुलीला पण हळदी कुंकू लावायचं, बघू शकताय तुम्ही. आणि मग नंतर ते आपल्या पण कपाळाला लावून घ्यायचं. आणि मग मी माझ्या पण लावून घेतलं आणि लेकीला पण लावलं. एवढं पुरण घातलं आहे. खूप दिवसातनं मी पुरणाची पोळी खायला लागले होते. आषाढ महिन्यात निवद दाखवायचा कार्यक्रम म्हणजे निवद दाखवत असते. तर ह्यावेळेस आषाढ महिन्यात पुरण न घालता दही भाताचा नैवेद्य दाखवला. पण आज पंचमीसाठी कडबू करायचे. म्हणजे कडबूला पुरणाचाच मान असतो. आणि हे कडबू माझ्या आजीच्या हातचे कडबू खायचे म्हणजे लाजवाब कडबू होते. त्यावेळेस ते कळत नव्हतं, पण आता आठवतं आहे. त्यावेळेस म्हणजे कळत नव्हतं, म्हणजे चांगलंच जिभेवर तिच्या हातची चव अजून रेंगाळते. म्हणजेच माझ्या आईची आई आणि सासूबाईंच्या मोठ्या बहीण. आणि बघू शकता तुम्ही तिच्या हातची ती उकडलेले कडबू खाण्यात काय मजा होती. आणि इतकं सुंदर बनवायची ती. आणि त्या कडबूसाठी खरं तर भारी वाटायचं बरं का. ते कडबू त्याच वेळेस भेटायचं आणि इतर वेळेस ते केलं बी जात नसायचं आणि बनवत पण नसायचं. पण नागपंचमीला नागोबाला नैवेद्य दाखवण्यासाठी हे कडबू, लाह्या हे असं दाखवायचे. आता हे कडबू कोण कोण वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे करतात, काय ह्याला म्हणतात माहीत नाही आहे, पण आमच्याकडे तरी कडबूच म्हणतात. मग आता हे कडबू आजी माझी उकडून घ्यायची, पण मी तळून घेतलं. म्हणलं मुलं उकडलेले खाणार नाही आहेत, चला आता तळून घेऊया म्हणलं. मस्त गरम तेलात हे कडबू तळून घेतले. इतके छान लागत होते ते कडबू, तुम्हाला काय सांगावं. तळल्यानंतर पण आणि शिळे झाले तरी पण ते चवीला खूप छान लागते. आता हा कालचा व्हिडिओ. आणि इथं बघू शकताय दूध तापत आहे आपलं. पोळ्या केल्यात म्हणल्यावर दूध पोळी तर पाहिजेलच आहे. मग काय, देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी लेकीला म्हटलं असं ताट भरून घे. तिनं ते ताट भरून घेतलं आणि मग नंतर देवाला दाखवलेलं आहे, बघू शकता हे बघा. आणि इथं तिनं ती महादेवाची पूजा पण केलेली आहे. यावेळेस तिनं पूजा केली ते तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलंच आहे. 108 तांदूळ वगैरे वाहून आणि गोकर्णाचं फूल वगैरे. आणि बघू शकता नागोबा नरसोबाला इथं दूध, लाया आणि हे कडबूचा नैवेद्य दाखवलेला आहे. देवाऱ्यात पण देवांना हा नैवेद्य दाखवला आणि ताट भरून पण ठेवलं, म्हणजे पूर्ण ताट. उपास सोडायचा होता. श्रावणी सोमवार आपला पहिला श्रावणी सोमवार. आणि पहिला श्रावणी सोमवार मुळा खाऊनच सोडला जातो. आता ह्या श्रावणी सोमवाराची एक वेगळीच आठवण आहे, ती म्हणजे माझ्या वडिलांची. मी ते होते ना, तर मला मुळा हुडकून आणायची गरज नव्हती. मला मुळा ते स्वतः आणून द्यायचे आणि ते पण स्वतः सोमवार करायचे. त्यामुळे इतकं वाईट वाटतं. आज त्यांची आठवण खूप येते. आज ते असल्या असते तर खूप छान वाटत होतं. आणि लगबग अशी असायची की श्रावणी सोमवारला त्यांची मुळा आणलीस का गं तू, असं विचारायचे. सो ना तू मुळा आणलीस? पप्पा नाही आणला हो मुळा. तर पप्पा म्हणायचे हां मी आणतो येऊन घेऊन जा बाई घरून मुळा म्हणायचे. हे असं बापाचं वाक्य होतं. आज आपल्याला मुळा कोण आणून देणार होतं. पण आज माझ्या लेकीने उपवास केला होता, तर तिचा बाप त्या मुळ्यासाठी एवढं लोगाव अख्खं पालतं घातलं होतं. पहिल्यांदा सोमवार लेकीने केलं होतं आणि मुळा पाहिजेलच होता सोमवारला. आणि पहिलाच सोमवार होता म्हणून अख्खं लोगाव पालतं घातलं. 1 तासभर फिरत होतो आम्ही. तेव्हा जाऊन कुठं एका दुकानात भेटलं तर 4 मुळ्याचे म्हणजे ती पेंडी भेटली तर 40 रुपयाला भेटली. आणि बघू शकता तुम्ही मस्त. आता मी म्हणलं कांदा तर खायचं नाही, लसूण खायचं नाही, तर बिना लसणाचा कांदाचं आजचा सोमवारला स्वयंपाक केलेला आहे. मस्त असं तूप लावून गरम गरम पोळी लेकाला देत आहे. आणि ह्यावेळेस पोळ्या एवढ्या सुंदर झाल्या होत्या. स्वतःचंच तारीफ स्वतः करते हो, कारण माझ्या हातचं मला नाही माहिती की मला स्वतःचीच कौतुक आणि स्वतःच करायला आवडतं. आणि मग महादेवाला गेलो, तिथं केळीचा प्रसाद भेटला होता. हे असं ताट तयार केलं होतं आणि भात आमटी वगैरे मस्त जेवण झालं होतं. तर चला, कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.